नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवूया भिजवलेल्या मिक्स डाळीचे भजी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य घेतले आहे 1 कप हरभरा डाळ. डाळ आता चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2 वेळा ही डाळ आपल्याला चोळून धुवायची आहे. आता ही डाळ 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिसऱ्यांदा याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे. याबरोबरच घेतली आहे मुगाची ही पिवळी डाळ. ही पण आपल्याला 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पाणी घालू आणि स्वच्छ धुवून घेऊ. डाळ 2 वेळा धुवून झाली. याच्यामध्ये आता पाणी घालू. या दोन्ही डाळी धुवून झाल्यात. याच्यावर झाकण ठेवू आणि या दोन्ही डाळी 2 तास आपण भिजायला ठेवूया. आता 2 तास या डाळी आपण भिजत घातल्या होत्या. मस्त भिजल्यात. दोन्ही डाळी छान भिजल्या. त्यातलं आता पाणी आपण काढून टाकूया. दोन्हीही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता या डाळी आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे आणि त्याच्यामध्ये पहिली मुगाची भिजलेली डाळ टाकली आहे. आता हरभरा डाळही याच्यामध्येच घालायची आहे. पाणी न घालता ही डाळ आता आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ वाटून झाली आहे. पाणी न घालता डाळ वाटायची आहे. एखाद दुसरी डाळ जाड राहिली तरी काय हरकत नाहीये. उरलेली पण डाळ आता आपण वाटून घेऊया. याच्यावर आता झाकण ठेवू. आता ही उरलेली डाळ पण काढून घेऊ. आता आपल्याला वाटण तयार करायचे. तर मी इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट मिरच्या आहेत या. आणि घेतले थोडंसं आलं. घेतलेल्या डाळीमध्ये घालूया. हा बारीक चिरून घेतलेला पालक. तुम्ही याच्यामध्ये मेथी घालू शकता किंवा अळूची पानं सुद्धा चिरून घालू शकता. तुमच्याकडे जी पालेभाजी उपलब्ध आहे ती याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. त्यानंतर घालू याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर. हे मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये घालू आता हे बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आणि आलं याचं वाटण. थोडीशी धणा पावडर, हळद घालू. थोडासा ओवा हातावर चोळून घालूया. आता घालू चवीनुसार हे मीठ. चांगलं मिक्स करून घेऊ. हे यात घातलेले जे सगळे पदार्थ आहेत ते सगळीकडे लागले पाहिजे, तरच याला याची चव छान येईल. याच्यात वाटताना एखादी डाळ जरी राहिली तर काय हरकत नाहीये. आणि आता सर्वात शेवटी घालूया अगदी 1 चिमूटभर सोडा. अगदी शेवटी हा सोडा घालायचा आहे, म्हणजे करायच्या वेळेला घालायचा आहे. चांगलं मिक्स झाले. तेलही तापायला ठेवले. आता आपण तयार करायला घेऊया याची भजी. एका वेळेला 7 भजी तेलामध्ये सोडले आहेत. थोडासा कलर बदलला की हे भजी पलटून घेऊया. तर आता पहा, कलर बदलला आहे. सर्व भजी आपण पलटून घेऊया. गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आता भजीचा कलर बदलला आहे. गोल्डन सोनेरी कलर आता आलेला आहे. हे भजी आता आपण काढून घेऊया. असेच आता उरलेलेही सर्व भजी तळून घेऊ. सर्व भजी आता तळून झालेले आहे.
तर तुम्ही पहा किती छान कलर याला आलेला आहे ते. हे भजी खायला अगदी छान लागतात. तर आता पावसाळा जवळ आलेला आहे. आपणही अशीच भजी एकदा करून खाऊन पहा. याच तापलेल्या तेलामध्ये तळून घेऊया भजीबरोबर खाण्यासाठी या मिरच्या. आता या मिरच्यांना चीर घेतली आहे. चीर घेणं आवश्यक आहे. जर मिरच्यांना चीर घेतली नाही तर तेलात सोडल्यावरती या मिरच्यांमध्ये तळताना तेल अंगावर उडू शकतं. मिरच्या आता तळून झाल्या आहेत, त्या तेलाबाहेर काढून घेऊया. मिरच्यांना वरून थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे भजीबरोबर खाण्यासाठी ते रेडी होतील. कुरकुरीत झालेले, वरून अगदी छान कुरकुरीत झालेत. हे पहा, आतून अगदी सॉफ्ट मऊ असे हे भजी झालेत आणि वरून अगदी कडक कुरकुरीत झाले. रेसिपी आवडली असेल तर आता पावसाळा सुरू होत आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा करून पहा आणि आपले अभिप्रायही मला कळवा. आपल्या मित्र आणि मैत्रिणींनाही शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.